तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत आपलं जलसिंचन. जलसिंचन पाहणार आहोत आपण. कोणत्या जिल्ह्यात कोणते जलसिंचन येतात ते पाहायचं आहे रो आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपण पाहू नाशिक विभाग. नाशिक विभाग मध्ये पाय नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार मध्ये काही महत्वाचं नाही. धुळे जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून जरी म्हणलं तर तिथे ते अनेर, धुळे आणि नंदुरबार ते धुळेच धरा, धुळे जिल्ह्यावर आहे अनेर. त्यानंतर जळगावमध्ये दोन प्रकल्प येतात. एक आहे हतनूर, ते तापी नदीवर आहे, आणि दुसरं आहे वाघूर, जे वाघी नदीवर आहे. त्याच्यानंतर नाशिकमध्ये पाहू आपण. नाशिकमध्ये एक आहे ते चनकापूर, जे गिरणा नदीवर, त्यानंतर पालखेड कादवा नदीवर, आणि गंगापूर जी आहे गोदावरी नदीवर. हे गंगापूर महत्वाचं आहे. गंगापूर कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. त्याच्यानंतर आहे ते अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये दोन आहे. एक आहे भंडारदरा आहे प्रवरा नदीवर. कोणत्या नदीवर? प्रवरा नदीवर. आणि मुळा आहे मुळा नदीवर. आता आपण पाहू पुणे विभाग. आता पुणे विभागात पहा, पुणे विभागात पुणे जिल्ह्यात तर लय मोठे. हे पहा, हे पूर्ण पुणे जिल्हे आपला. आता याच्यात पहा, पहिला येते खडकवासला. खडकवासला आहे मुठा नदीवर. त्याच्यानंतर नंबर 2 आहे भाटघर आहे वेळवंडी नदीवर. नंबर 3 आहे टेमघर आहे मुठा नदीवर. नंबर 4 डिंबे आहे घोड नदीवर. त्यानंतर मीरा देवधर नीरा नदीवर. तानाजी सागर अंबी नदीवर आहे. तानाजी सागर कोणत्या नदीवर? अंबी नदीवर. पवना नदीवर आहे वीरबाजी पालसकर आहे मोसी नदीवर. त्यानंतर आहे माणिकडोह आहे कुकडी नदीवर. आणि सगळ्यात लास्ट